नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे मी. तर व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर सर्वात आधी बघा, हा बॅकचा पार्ट आहे. या पद्धतीने याचे मार्किंग आहे. छोटेच 30 साईजचा हा बॅक आहे. तर बघा, लांबी जी आहे तर या मापामध्ये 14 इंचाची लांबी आहे. पूर्ण शोल्डर जे आहे ते 5.5चे आहे. मोंडा 6चा आहे. या पद्धतीने मी ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे बॅकनेकचं. यानंतर गळा रुंदी जी आहे तर ती मी शोल्डरच्या साईडने 2.25 इंच घेतली आणि मोंड्याच्या खालच्या बाजूने जी आहे तर 3 इंचाची घेतलेली आहे. नंतर या 2 इंच ना सेंटर काढायचं किंवा वरच्या साईडने 4-4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने बघा, वरचे 1 इंच खाली घेऊन या पद्धतीने व्ही टाईप अशा पद्धतीने मी एक नेक देऊन घेतला. याला ना बोटनेकचं ड्राफ्टिंग नाही केलं तरीसुद्धा चालतं. आणि यानंतर बघा, याचं सेंटर काढून अशा पद्धतीने गोलमध्ये आकार देऊन घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला ना बॅकनेकला असा आकार देऊन घ्यायचा. आपला नॉर्मल जो कटिंगचा ब्लाऊज असतो तसा जरी केला तरी, बोटनेकचा जरी नाही बनवला तरीसुद्धा चालतं. या या शेपमध्ये सुद्धा डिझाईन खूप सुंदर दिसते. बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने मी ड्राफ्टिंग करून घेतलेला आहे आणि बॅकनेक हा कटिंग करून घेतला आणि नंतर मेन फॅब्रिक घेतलेला आहे. त्यावरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे मी. बघा, बरोबर बाजूने ठेवलेला आहे आणि सध्या हा बरोबर बाजूनेच ठेवून मी सध्या साईडला ठेवून घेते. त्याआधी ना मी बघा, एक नॉड घेतलेली आहे. ही 1 मीटरची नॉड आहे. याला सेंटरमधून कट करायचं आणि याचे 2 भाग करून घ्यायचे. यानंतर हे 4x4च्या मी 4 असे पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि इथं ना मी खालच्या साईडला आधी दोन्ही साईडने लटकन बनवून घेते. बघा, जसे तुम्हाला लटकन हवे असतील ना, वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा आहेत. आपल्या आपल्या आवडीनुसार, चॉईसनुसार तुम्ही लटकनमध्ये चेंजेस केले तरीसुद्धा चालतं. या पद्धतीने मी बघा, आधी खालच्या साईडला अशा पद्धतीचं लटकन बनवून घेतलं आणि याच्यावरती ना एक साधंच लटकन मी बनवणार आहे. जर जे नेहमीचं रेग्युलर लटकनची जी पद्धत असते बघा, ते लटकन या पद्धतीने मी बसवून घेते. अशा पद्धतीने बघा, मी एक लटकनची जी नॉडला आहे का, तर हे 2 लटकन लावून घेतलेले आहेत. या पद्धतीने सेम ह्याच प्रोसिजरनं दुसऱ्या नॉडला पण मी असंच लटकन लावून घेणार आहे आणि अशी दोन्ही साईडची लटकन जे आहे तर ती मी तयार करून घेणार आहे. याच पद्धतीने दोन्ही बघा, मी लटकन तयार करून घेतले. आता हे जे लटकन आहेत हे जे आहे मेन फॅब्रिक बरोबर ठेवलं, त्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला जिथे गोल आकाराचे ते टोक आलेले आहेत बघा, तर तिथे आपण हे दोन्हीही लटकन जे आहेत तर ते व्यवस्थित असे ठेवून घेणार आहोत. तर या पद्धतीने ठेवून घ्यायचं, जेणेकरून काय होतं माहिती आहे का, इनविजिबल नॉड लागली जाते, जेणेकरून दिसून येत नाही आणि नॉडसुद्धा व्यवस्थित परफेक्टमध्ये बसली जाते. पूर्ण बॅग तयार केल्याच्या नंतर जर नॉड लावली तर थोडेसे खालून लेस लागते, टोचली जाते आपल्याला. त्यामुळे या पद्धतीने जर नॉड लावली, जर अशी ब्लाऊजला लावायची असल्यावरती, तर मग खूप छान दिसतं. किंवा जर तुम्हाला नॉड नको असेल तर ऑप्शन म्हणून इथे तुम्ही एक छोटंसं बटन देखील लावू शकता. तिथे नॉडची गरज नसेल, ज्यांना नॉड आवडत नसेल. परंतु ना असा पद्धतीचा बॅकनेक असल्यावरती इथे नॉडच छान दिसते. त्यामुळे मी बघा, दोन्ही साईडला नॉड आहे का, तर तिथे पिनच्या सहाय्याने सिक्युअर करून घेतलेली आहे. नॉड जी आहे तर ती व्यवस्थित सिक्युअर करून घेतली आणि या पद्धतीने व्यवस्थित 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडलं आणि तिथे थोडंसं दाबची टीप टाकून घ्यायची, जेणेकरून व्यवस्थित नॉड लॉक होईल. आणि या पद्धतीने बघा, जे आहे तर ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. जसं आहे तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. मेन फॅब्रिक कटिंग करून मी बाजूला काढून घेतलं. यानंतर याला ना छोटे छोटे कट्स द्यायचे, जेणेकरून पलटी केल्याच्या नंतर याला फिनिशिंग खूप छान येते. त्यामुळे मी बघा, असे छोटे छोटे कट्स देऊन घेते. यानंतर फक्त नॉड जी आहे ती फक्त अलगदपणे बाहेर ओढली घ्यायची, जास्त खेचायची नाही. तर बघा, दोन्ही साईडने व्यवस्थित गोलमध्ये आकारसुद्धा छान आला आणि नॉडसुद्धा परफेक्ट आपली तयार झालेली आहे. आणि यानंतर वरच्या साईडने व्यवस्थित याला दाबटीप जसं आहे का, तर त्या पद्धतीने याला वरच्या साईडने एक दाबची टीप आहे तर ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टाकून घ्यायची या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित मी दाबची टीप टाकून घेते. या पद्धतीने पूर्ण गळा आपला व्यवस्थित दाबची टीप टाकून घेतला आणि यानंतर अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे तर ते सर्व बाजूंनी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. जसं आहे तशा पद्धतीने जोडून घ्यायचं. या पद्धतीने बघा, व्यवस्थित आपल्या हाताचा दाब राहू द्यायचा, जेणेकरून काय होतं, मेन फॅब्रिक हे तर फॅब्रिक सॅटिनचं असल्यामुळे खूप जास्त असं मऊ होतं. त्यामुळे फुगा वगैरे येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अशा पद्धतीने आपला हाताचा दाब राहू दिला कपड्या अस्तरवरती की कुठेही एक्स्ट्रा मेन फॅब्रिक होत नाही. त्यामुळे व्यवस्थित
व्यवस्थित दिसतं. या पद्धतीने जे एक्स्ट्रा मार्जिन आहे तर ते कटिंग करून टाकलं. तर दोन्ही साईडच्या बाजूचं मी कटिंग करणार आहे. खालच्या साईडचं मी कमरेच्या बाजूचं ते जे एक्स्ट्रा होतं तर ते कटिंग केलेलं नाही. तर याचं काय करणार आहे मी पुढे तुम्हाला दाखवतेच बघा. तर त्याआधीमध्ये काय करायचं, आपण जी ही तयार केलेला जो गळा आहे तर त्यावरती त्याच पद्धतीने व्यवस्थित ठेवून लेस ठेवून घ्यायची आणि या पद्धतीने बघा लेस लावून घ्यायची. इथे जो गळ्याचा आकार आहे का तर तिथे नॉडच्या तिथे फक्त लेसची एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आणि मग नंतर लेस फिरवून घ्यायची, जेणेकरून ती व्यवस्थित गोलमध्ये लागली पण जाते आणि जो आकार आहे का तो बॅकनेकचा तर तो जशाच तसा आकार राहतो. त्यामुळे अशा पद्धतीने लेस ठेवून घ्यायची. बघा जसे गोल आकार आहे ब्लाऊजला त्याच पद्धतीने त्यावरती लेस ठेवून घ्यायची. परत इथल्या साईडला सुद्धा इथे सुद्धा एक छोटीशी अशी प्लेट घ्यायची, लेसची प्लेट घ्यायची आणि या पद्धतीने तिथे दाबची व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आणि परत बघा जसा आकार आहे त्या पद्धतीने लेस लावून घ्यायची. एक्स्ट्राची आहे तर ती कट करून टाकली मी लेस. या पद्धतीने बघू शकता परफेक्टमध्ये आपली लेस लागली. परत काय करायचं, या लेसवरती अजून एक टीप टाकायची. लेस कशीही असली ना तरी लेसला कधीही डबल टीप टाकायची, जेणेकरून व्यवस्थित लेस लागली जाते आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजला येते. सिंगल लेस असली की लेसला टीप टाकली ना की लेस आहे तर ती अशी उचकल्यासारखी दिसते बघा, एकदम परफेक्टमध्ये बसली जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने लेस लावायची व्यवस्थितमध्ये. यानंतर बघा एकदा लेस लावली की परत ही एकावरती एक व्यवस्थित ठेवून घ्यायची. व्यवस्थित ठेवून घेतली ना तर त्या शोल्डरच्या तिथून लेसच्या पुढे बघा सर्व बाजूने जसा आकार आहे तर त्याच पद्धतीने 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. या पद्धतीने जसं आहे तसं मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलं. याला चॉकच्या सहाय्याने व्यवस्थित परत आखून घ्यायचं आणि जे एका बाजूने जे आखलेलं आहे का जसं आहे तसं आखलेलं परत याला काय करायचं, फक्त बरोबर बाजूने या पद्धतीने दुसऱ्या साईडवरती ही साईड आहे तर व्यवस्थित ठेवून हाताने आपल्या फक्त प्रेस करायचं, जेणेकरून बघा या साईडला बरोबरमध्ये ते जे आहे तर ते व्यवस्थित बरोबरमध्ये लागलेलं आहे. तर याच जी मार्किंग आहे त्याच मार्किंगवरती परत एक आपल्याला लेस लावायची आणि जसा आकार आहे बघा त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी एक छोटीशी प्लेट घेऊन याच पद्धतीने लेस लावून घेते. व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची बघा. जसा आकार आहे त्या पद्धतीने लेस लावायची. कपडा हा व्यवस्थित पकडायचा. बघू शकता आणि ब्लाऊज पीस हा प्लेन असल्यामुळे ना यावरती लेसची डिझाईन ही खूप उठून दिसते. ज्यावेळेस प्लेन ब्लाऊज पीस असतात त्यावेळेस लेसच्या डिझाईन जर केल्या ना तर ब्लाऊजला खरंच एक वेगळा चांगला लूक येतो. त्यामुळे बघा मी अशा पद्धतीची लेस बनवलेली आहे आणि परत व्यवस्थित जशी आहे तशा पद्धतीने मी लेस जोडून घेतली आणि यासुद्धा लेसला डबल टीप टाकून घ्यायची आणि या पद्धतीने एक्स्ट्राची लेस कट करून टाकली. बघू शकता सुंदर असा हा आपला बॅकचा नेक तयार झालेला आहे. यानंतर खालच्या साईडला बघा आपण जे मार्किंग ठेवलेलं होतं एक लेवलमध्ये मी कटिंग करून घेतलं. कमरेच्या साईडला बघा आपण अस्तरची पट्टी लावत असतो तर ही यालाच ना एक्स्ट्रा फॅब्रिक असल्यामुळे मी ही पट्टी कट न करता परत एक फोल्ड करून अजून एक फोल्ड केलं आणि याचीच पट्टी मी मेन फॅब्रिकला लावून घेतली आणि पूर्ण ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर ही शिलाई उसवायची आणि इथे हात शिलाई करायची. एकदम फिनिशिंगमध्ये परफेक्टमध्ये आपला बॅकनेक तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीची आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर हा गळा दिसत आहे. अशा पद्धतीची बॅकनेक ना तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर चलो बाय, टेक केअर. धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.